कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोना चल ताजी। अरे अमोल बाळा, अरे माँ कुठे राहिली तुझी? माँ अगं कुठेच तू? माँ ये की। आले आले आले। चला आवरलं सगळ्यांचं, निघूया बाबा। अर्चा मी काय म्हणतो, मी आज जरा येत नाही। विनायकराव, तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही तसं नाही, तब्येत बरी आहे पर जरा आराम करतो की। कदम जास्त नाही ना काय? हे जास्त काय नाही, पर उगाच तिकडे येऊन पावसात भिजलो म्हणजे त्यापेक्षा इथे आराम करतो। आजोबा चला ना प्लीज। अर्जुन, मला वाटते विनायकरावांना वाटते ना तर त्यांना करू दे आराम, आपण जाऊन येऊ। आजोबा प्लीज चला ना तुम्ही। अमोल, अरे बाळा आजोबांना बरं नव्हतं की नाही? एक काम करा, आजोबांना बरं वाटायला लागलं ना की मग तुम्ही दोघ जण परत जा देवाला। आजोबा नक्की ना? हा नक्की। बरं बाबा, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि पूर्ण आराम करा। होय होय, काय काळजी करू नको। बरं कदम, फ्रीजवर गोळ्या ठेवल्या, जेवण झालं की पहिल्या गोळ्या घ्या। होय होय नक्की। चला निघायचं? चला। काय ग बाया, एवढं डोकं लावून मी या सगळ्यांना घराच्या बाहेर काढलं आणि हे म्हातारडं नेमकं हितच राहिलं ना। आता याची नजर चुकून मला ती कागद घ्यायला लागते। काय भांजे, कसा वाटला परिसर? मामा आणि एक नंबर आहे, पण मामा तुम्हाला आधी का नाही आणलं इकडं? अरे अमोल बाळा, आपण फक्त दर्शनाची इच्छा व्यक्त करायची, योग ना देव बाप्पा जुळवून आणतो। बापू मला खूप भारी वाटतं इकडे येऊन। हो ना? हो। आप्या, मी जरा अगरबत्ती नारळ घेतो। हो। अमोल, हा ही देवस्थान एकदम कडक आणि जागृत आहे बरं का? म्हणजे? अरे म्हणजे असं म्हणतात की ह्या देवाला केलेला नवस पूर्ण होतो। मामा अरे नवस म्हणजे? अरे हो, किती प्रश्न विचारतोय अमोल। मी देतो की उत्तर। दाजीबा सांगा, सोप्या भाषेत तुम्हीच समजून सांगू शकताय। तू माझ्याकडे कल। डॉन। बाबा अरे सांग ना प्लीज। हो हो सांगतो। नवस म्हणजे आपल्या मनातली इच्छा देवाला सांगायची, त्याला नवस म्हणतात। मग ते तर आपण घरी पण करू शकतो ना? अरे हो बाळा, पण ह्या देवाला इच्छा बोलली ना की ती पूर्ण होतेच। मग काय करायचं माहितीये का, आपण मनात जे ठरवलं ना ते मनोभावे श्रद्धेने देवाला द्यायचं। बाबा आणि इथलं मागितलेली इच्छा पूर्ण होणारच? अमोल, तू जर निर्मळ भावनेने काही मागितलं ना देवाला तर नक्की तुझी इच्छा पूर्ण होणार बघ। आणि तुला माहितीये, तू माझ्या पोटात होतास ना तेव्हा तुझा बाबा आणि मी आम्ही इथे चाललो होतो दर्शनाला। आणि त्या दिवशी दरड कोसळली होती, भयानक दिवस होता तो, त्या आठवणी पण नको वाटत होता। पण बाहेर पडता पडता महिना गेला होता मला। मॅडम, मॅडम पर खरंच रे अर्जुन, आता तू दिवस जरी आठवला ना तरी अंगावर काटा येतो। मला वाटलं झालं, तू आणि अमोल गेले मला सोडून, मला काहीच कळत नव्हतं काय करायचं। मग मी ह्या देवळात आलो, देवाला नवस बोलला आणि सगळं मार्गी लागलं, ठीक झालं। खरंच का बाबा? हो अरे अमोल, मी खूप घाबरून गेलो होतो। मला असं वाटलं की आपी जर माझ्या आयुष्यातून गेली तर माझं आयुष्य संपून जाईल। अर्जुन, अरे तो प्रसंग अवघड होता, पण आपल्या प्रेमाने आपल्याला लांब नाही आहे जाऊ दिलं। आता देवाला पण माहित होतं की तुझ्यातनं कित्येक लोकांचं भलं होणार आहे। खरंच त्या देवाला मागितलेली कुठलीच इच्छा अपूर्ण नाही राहत बघ। मामा अरे आता मला पण देव बाप्पाला
काहीतरी मागायचंय. अरे तू तुझी इच्छा देवाला सांगायच्या आधीच पूर्ण होईल. पण छोटे सरकार तुम्हाला नक्की काय मागायचंय? मी देवाला मागणार आहे ना मम्मा, मी देवाला सांगेन. मी आलो बापू. अमोल, अरे असू दे बापूंकडे जाऊ दे, त्यांना 10 प्रश्न विचारत. आर्या, ए आर्या, म्हटलं घरात आहेस की नाही काय माहित. तुम्ही इथे? अगं काही नाही, तुझी आठवण आली ना, म्हटलं आजचा नाश्ता तुझ्या बरोबरच करायचा. हे बघा रुपाली ताई, मला कळतंय तुम्ही हे नाश्त्याचं निमित्त करून आले. तुमचं काही काम आहे का? आर्या, अगं तू माझं काय ऐकूनच घेणं झाली आहेस. हे बघा, मला अप्पी बाबतीत आता तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही बोलायचं असेल तर नक्की बोला. आर्या, अगं तुझा राग साहजिक आहे, मी समजू शकते, पण मी हे सगळं तुझ्यासाठीच केलंय ना. अहो, आज तरी खरं बोला, हे तुम्ही माझ्यासाठी केलं का तुमचा अप्पीवर राग होता त्या रागापोटी केलं? आर्या, हे बघा, तुम्ही सोयीस्कररित्या माझा वापर करून घेतलाय. हे बघ आर्या, माझा अपर्णावरती राग आहेच आहे, पण अगं मला खरंच मनापासून वाटतं की तुझं लग्न अर्जुन भाऊजींबरोबर व्हावं. वाटण्याने काय होतं रुपाली ताई? सांगा ना, वाटण्याने काय होतं? हे बघा, मला आता तुमची कसलीच मदत नको. इथून पुढे माझ्या गोष्टी माझ्या मी सांगते, कळते? आर्या, अगं एकीचं बळ समजून घे. कदाचित आहे ना, अपर्णाला असंच वाटत असणार आहे की आपण दोघी वेगळं व्हावं. अपर्णाला काय वाटतं ना, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच कळतं ना की मला तुमची मदत नको आहे. कळते तुम्हाला? ठीक आहे आर्या, अगं एवढं नको चिडूस. बरं मला सांग, तू काय करणार आहेस एकटी? तुझ्या लक्षात येते का, अर्जुन भाऊजी साखरपुडा मोडून गेले. जाऊ देत ना रुपाली ताई, तो माझा मित्र आहे. त्याला मी माझ्या पद्धतीने आमच्या नात्याचा पुन्हा विचार करायला सांग. तुम्ही नका काळजी करू. एवढं सोपं वाटते का तुला हे? सोपं नसलं ना रुपाली ताई, तरी तुमच्या नात्याला लागून मला ते अजून अवघड करून नाही घ्यायचे. माफ करा रुपाली ताई, पण प्लीज हा विषय माझ्यासमोर पुन्हा काढू नका. ठीक आहे, तुला काही मदत लागली तर सांग मला. अगं मला मनापासून वाटतं की आमच्या घरची तूच सून व्हावीस. माहिती आहे मला. आर्या, तुझा माझ्यावर विश्वास जरी नसला ना, तरी मी अपर्णा आणि भाऊजींना वेगळं करणार म्हणजे करणारच. हे बघा, तुम्हाला जे हवं ते करा, पण मला यात ओढू नका. ठीक आहे, निघते. नाश्ता करून घे. यांनी अपर्णा आणि अर्जुनला एकमेकांपासून वेगळं केलं ना तर बरंच आहे, पण यांच्या नात्याला लागून मला अर्जुनच्या नजरेत अजून वाईट नाही व्हायचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.